पहिल्यांदा तुमचं लग्नापूर्वीचं नाव, लग्न झाल्यानंतरचं नाव आणि आत्ताचं नाव सांगा आणि नेमकं तुमच्यासोबत काय घडलं हेच पहिल्यांदा सांगा. नमस्कार, माझं नाव अद्या सुर्वे. लग्नाच्या नंतरचं नाव अलिजा आतिफ तासे. राहणारी मुंबईत. 4 मुलं आहेत मला, लहान आहेत. सगळ्यात मोठा जो आहे तो 8 वर्षाचा आहे. लग्न झालं माझं 2017 फेब्रुवारी. हे लव्ह मॅरेज होतं. जसं मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा बोलली आहे की हा माझा एक इमोशनली घेतलेला निर्णय होता, जो आज मला चुकीचा आहे असं कळत आलं 10 वर्षात. हे का मी सांगते, कारण आपल्यात जी स्त्रियांना इज्जत मान सन्मान देतात ते त्या जातीत देत नाहीत हे मला कळत आलं. कारण एक नेहमीच्या डेली रुटीनमध्ये त्यांच्या भाषेत शिव्या, मारपीट ह्या अशा सवयी होत असायच्या. त्यातही करून माझी सासू गुलशन पटेल, गुलशन तासे उर्फ गुलशन पटेल, तिला लेडी डॉन म्हणतात मीरा भाईंदर एरियामध्ये. आणि आज तिची फॅमिली, आज किती वर्ष पटेल फॅमिली ही नावाजून आहे. क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट कितीतरी, आणि त्यांच्याकडनं खूप छळ झालेला आहे. तो हे खरं तर बोलायचं म्हणजे मला खूप तयारी करावी लागली, कारण माझी 4 लहान मुलं आहेत. मला हे सगळं करायचं नव्हतं. मला माझं घरही सांभाळायचं होतं, संसारही तोडायचा नव्हता. पण एका व्यक्तीचं एक लिमिट असतं सहन करायचं, की किती त्याच्याने सहन होऊ शकतं. माझ्यानी जितकं सहन करू शकली ते मी 10 वर्षात केलं आहे. पण एक बायको म्हणून किंवा एक सून म्हणून जो व्यवहार केला पाहिजे तो माझ्याबरोबर कधीच झाला नाही. आणि ह्याचे परिणाम माझ्या मुलांनासुद्धा भोगावे लागले. कारण घरात राहता ज्या गोष्टी घरात होतात, मारहाण होते, शिवीगाळ होते किंवा जे काही होतं त्याचा ट्रॉमा मुलांवर पडतो. आणि त्यामुळे आज मला ही स्टेप घ्यावी लागली. आणि तुम्ही म्हणताय की तुमच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले. 10 वर्षात कधीपासून तुमची छळवणूक सुरू झाली? कधीपासून तुम्हाला कळलं की तुमची सासू लेडी डॉन आहे? लग्नाच्या पूर्वी तुम्हाला माहीत, कारण लव्ह मॅरेज होतं तर लग्नाच्या पूर्वी काय बॅकग्राऊंड माहीत नव्हतं का? नाही, लग्नाच्या आधी मला नक्कीच माहिती नव्हतं हे सगळं. कारण कोणीही समोरून स्वतःच्या चुका सांगणार नाहीत की माझं बॅकग्राऊंड असं आहे, माझ्या घरात असं चालतं वगैरे. ते कोणी दाखवताना एक चांगली इमेजच दाखवणार. त्या हिशोबात मी विचार केला की ठीक आहे, एक जातीवाद न करता, तो विचार माझ्या मनात कधी आला नाही. एक इमोशनली म्हणून मी विश्वासाने त्या घरात गेली, एका माणसाच्या विश्वासावर गेली. पण नंतर राहता मला कळलं की ह्या सगळ्या गोष्टी एकदमच विचित्र आहेत आणि त्यांना सवय झालेली आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. तुम्ही म्हटलं की लव्ह मॅरेज झालेला आहे, मात्र ज्या पद्धतीने तुमच्यावर नंतर अत्याचार व्हायला लागले, एक लव जिहादचा एक प्रकार होता, जाणीवपूर्वक तुम्हाला प्रेमात ओढण्यात आलं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे एकूण लव जिहादच होतं का? काय वाटतं? असं मी जबरदस्ती केल्यासारखं तरी म्हणता येणार नाही, कारण ते लव्ह मॅरेज होतं. पण नक्कीच हा एक कॉन्सेप्ट असा आहे की समोरची व्यक्ती तुम्हाला मॅन्युप्युलेट करते. प्रेमात खूप काही गोष्टी अशा बोलते किंवा विश्वास देते. त्यामुळे आपण त्या गोष्टीत फसले जातो असं मला तरी वाटतं. 10 वर्षांमध्ये तुम्ही कधी पोलिसांकडे गेला होता? 10 वर्ष संसार केल्यानंतर सुरुवातीला पासूनच छळवणूक झाली की आता तुमची छळवणूक? आणि की लव्ह मॅरेज तुमचं झालेलं होतं, तुम्हाला धर्म बदलण्यासाठी कधीपासून दबाव सुरू झाला? छळ झाला की काही कधीपासून झाला छळ? आणि धर्मांतरासाठी कसा दबाव टाकण्यात आला, कसा आणि कधी धर्मांतरण केलं? हे धर्मांतरांविषयी बोलायचं तर माझं ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी आधी निकाह झालेला. त्याच्याशिवाय त्यांच्यात असं आहे की तुमचं लग्न व्हॅलिडच नाही आहे. म्हणजे जर निकाह नाही होत तर तुमचं लग्न व्हॅलिड नसतं. त्यामुळे तुम्हाला आधी निकाह करावा लागतो, तुमचं कन्व्हर्जन करावं लागतं आणि मग तुम्ही ऑफिशियली मॅरेज रजिस्ट्रेशन वगैरे. दबाव नव्हताच, पण ते एक काय म्हणतात त्याला, मॅन्युप्युलेशन मॅन्युप्युलेशन म्हणता येईल. तुम्ही त्या दबावात येऊन धर्मांतरण केलं होतं? हो.
कारण त्याशिवाय लग्न हे ॲक्सेप्टेडच नाही आहे असं आणि, त्यांच्यात म्हणलं जातं. तुम्ही धर्मांतरण जरी केलं असलं तरी लग्नानंतर बऱ्याचशा म्हणजे तुम्ही हिंदू होता, बऱ्याचशा हिंदू परंपरा आस्था ज्या आहेत त्या जपण्याचं काम तुम्ही करत होता का? आणि समजा करत असताल तर त्याला तिकडून काही विरोध होत होता? मी सुरुवातीला करायची, पण नंतर असं होतं की ही गोष्ट ॲक्सेप्टेडच नाही आहे त्यांच्या धर्मात, की तुम्ही कोणाला अल्लाशिवाय जे आपण अजानमध्ये पण ऐकतो 5 वेळी जे अजान आपण ऐकतो त्यातही म्हणलं जातं की अल्लाशिवाय आणि रसूल मोहम्मद रसूल अल्लाह शिवाय दुसरं कोणीच माबूद नाही, म्हणजे त्याची काही अस्तित्वताच नाही आहे हे आपण ऐकलं जातं. आणि तेच माझ्या डोक्यात नेहमी भरलं जायचं की ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला स्वातंत्र्य नव्हतं बरोबर? नाही. त्याच्यानंतर ती एक मिस अर्थ म्हणून कॉम्पिटिशन झाली हो. होती. ती तुम्ही लग्नाच्या आधी का नंतर कसं? लग्नाच्या आधी मी फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट होती आणि त्यानंतर लगेच माझं लग्न 2ऱ्या महिन्यात झालं. ज्यावेळी मी फायनलिस्ट म्हणून हे झाली त्याच्या 2ऱ्या महिन्यातच माझं लग्न झालं. आणि लग्नाच्या नंतर जेव्हा एक म्हणजे माझं 2019 वर्षात खूप मोठं एक फॅमिली क्लॅशेस खूप आलेत आणि त्यामुळे मी घरातनं बाहेर पडलेली, माझ्या आईवडिलांकडे आलेली. तेव्हा माझा एकच मुलगा होता, त्याला घेऊन मी माझ्या आईवडिलांकडे आलेली आणि 6 महिने मी वेगळी राहिलेली याच गोष्टींमुळे की मला परत जायचं नाही म्हणून. आणि त्यावेळेला मला अशा काही ऑपॉर्च्युनिटीज आल्या मिसेस इंडिया अर्थ किंवा काही. तुम्ही खाली धर्मांतरण केलं त्यावेळेस तुम्ही तक्रार किंवा कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही का? पोलिसांनी माझं मदत केली जबरदस्ती धर्मांतरण करण्याचं काम सुरू होतं नाही, त्यावेळी म्हणजे तुमच्या त्यावेळेस मॅनिप्युलेट होतं त्यांनी सांगितलं. मी तेच सांगितलं ना की जबरदस्ती असं हात पकडून गळा पकडून नाही झाली ती गोष्ट, पण ते आधी आलं होतं. पण हो रिटर्न पण आलं होतं. 6 महिने मी आलेली त्याच गोष्टीमुळे, कारण खूप मारहाण झालेली. मी प्रेग्नेंट होती, तक्रारी दिलेली. हो, मी हजबंडकडनं व्हायची आणि सासूकडनं. मेन म्हणजे जी कल्प्रेट आहे, जी कान भरणे, किती केलं तरी ती आई असल्यामुळे तिच्या गोष्टी तो नक्कीच ऐकणार आणि त्यामुळे तो इन्फ्लुएन्समध्ये येऊन खूपच हार्श असं. आईवडिलांनी तुम्हाला रोखलं नाही का इथे राहण्यासाठी? खूप प्रयत्न केलेत त्यांनी, कारण मी एकटीच मुलगी आहे. 4 मुलं आहेत तुम्हाला. आता त्या मुलांना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी तुमचा काही प्रयत्न आहे का? सध्या ते कुठला धर्म फॉलो करत आहेत हो. आणि समजा मुस्लिम धर्म फॉलो करत असतील तर त्या चौघांना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी तुमचा काही प्रयत्न असणार? नाही, झाले 1-1.5 वर्ष मी परत तिथे राहताच आपले सगळे जे काही मी लग्न आधी करायची देवाचं ते मी करायला सुरू केलेलं. त्यावर खूप अशा गोष्टी पण आल्या की अपोज केलं गेलं, पण मी तरीही करत होती. आणि नंतर मुलांवरही माझ्या यायला लागलं की माझा मुलगा कधी काही बोलला देवाबद्दल किंवा देवाचं नाव घेतलं आजी आजोबांचं ऐकून वगैरे, तर त्यालाही थोडंसं दबावलं जायचं. आणि आत्ता इथे आल्यानंतर जेव्हा मी हा डिसिजन घेतला की मला सेपरेटच व्हायचं आहे मुलांसाठी, कारण ह्याच्या पुढे माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे काय. तेच मुलांनी बघण्यापेक्षा बरं आहे की मी माझ्या संस्कृतीत यावी परत आणि त्यांना एक सेफ असं वातावरण मिळावं घरातलं. म्हणून आम्ही एक हवन म्हणतात त्याला, पूजा म्हणतात, कारण माझ्या घरातल्यांचीही आस्था आहे आणि माझीही तशी आहे की इथे आल्यानंतर आम्ही एक पूजा हवन असं केलेलं. जसं आपण त्या गोष्टीवरही खूप लोकांनी प्रश्न उचलले की शुद्धीकरण का किंवा असं काय. तर माझं असं म्हणणं आहे किंवा मत आहे की आपण एका नवीन घरी जातो तेव्हाही एक पॉझिटिव्ह विचार घेऊन हवन करतो किंवा पूजा करतो घरप्रवेश म्हणून. ती तशीच एक आस्था होती, श्रद्धा होती. बाकी त्यात काही दुसरं त्याला वळण द्यायची गरज नाही असं मला वाटतं. 4ही मुलांना तुम्ही हिंदू धर्मात घेतलेलं आहे. माझ्या मुलांची नावं मी ऑफिशियली बदलली आहेत. माझ्या मोठ्या मुलाचं नाव मी ओम ठेवलं आहे, मुलीचं अर्णिका ठेवलं आहे, 3ऱ्या मुलाचं नाव कृषिव आणि 4थ्याचं रुद्र असं ठेवलं आहे. तुमच्या ज्या 2 जावा आहेत त्याही हिंदू होत्या आणि त्यानंतर मुस्लिम कन्वर्ट होत्या, त्यांच्यावरही तुमच्यासारखाच काही अत्याचार होतं का? आणि त्यांनाही परत घरवापसी करायची आहे का? तुमच्याशी काही त्यांचं बोलणं किंवा तुमचं काही चर्चा? जी माझी मोठी जाव आहे ती सुद्धा हिंदू होती, पण आता ती ह्या रिलिजनमध्ये तिने स्वतः ॲक्सेप्ट केलं आहे. ती बुरखा वगैरे घालते, तिला ते मान्य आहे स्वतःला आणि ती करते तसं आवडीने.
तिसरी जी आहे डॉटर इन लॉ, सून माझ्या सासूची, तिचे असे काही विवाद होत असतात सासूबरोबर. कारण सासूची अशी वृत्ती असल्यामुळे जी म्हणजे बायकांना तर ती असं समजते की हा एक प्रॉडक्ट आहे, ही एक वस्तू आहे, मुलं काढली की झालं त्यांचं काम संपलं. त्यामुळे तिसऱ्या तिच्या सुनेनी सुद्धा कंप्लेंट केलेली आहे. गेल्या वर्षात एक कंप्लेंट केलेली. तिला लग्न होऊन हार्डली 2 वर्ष झाली आहेत. तिला 1 वर्षाचा मुलगा आहे आता. पण तिने गेल्याच वर्षी एक कंप्लेंट केलेली की तिला जबरदस्ती काही मांस वगैरे खाऊ घातलं, तिचं जबरदस्ती कन्व्हर्जन केलं असं, आणि तिला धमक्या वगैरेही देण्यात आल्या. तिच्यावर हे झाल्यानंतर तिच्यावर खोटी FIR करण्यात आली एक्स्टॉर्शनची, की तिने केस मागे घ्यावी. तसे प्रयत्न खूप वेळ माझ्यावरही झाले आहेत, माझ्या घरातल्यांवर. पण तिने ती केस परत घेतली, सेटलमेंट झाली, परत घेतली. आणि आत्ता ज्या दिवशी माझी FIR झाली 14 तारखेला गेल्या महिन्यात, त्याच्या आधी 10 तारखेला तिची एक FIR झाली आहे त्यांच्या विरुद्ध, सासू आणि माझ्या हजबंड विरुद्ध, की म्हणजे एक्स हजबंड विरुद्ध, की असा छळ तिलाही होतो आहे आणि तिचा धर्म पाळण्यात तिला फोर्सफुली तिला करून देत नाही आहेत त्या गोष्टी. त्रास आहे. हो. पण तिचा हजबंड तिच्याबरोबर आहे आणि त्यांचा संसार बरोबर चालला आहे. सासूबरोबर जे काही नवजी हातचा आणि धर्मांतराचा प्रकार आहे, तर तुमच्या जो नवरा आहे त्याच्याशी तुमची कशी ओळख झाली होती, कसं लग्न झालं होतं, तुमच्या घरच्यांना ते माहीत होतं का तुमचं लग्न तुम्ही मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न करता, हे सगळं माहीत होतं का, आणि कशी घटना ही सगळी झाली? ॲक्च्युली सांगायचं झालं तर सगळ्यात आधी आमचा एक ग्रुप होता, कॉमन फ्रेंड थ्रू मी भेटलेली, आणि त्याच्यात आमचं रिलेशन वगैरे चालू झालं. जेव्हा लग्नाची गोष्ट आली तेव्हा माझ्या घरातल्यांच्या कानावर मी हे घातलेलं, पण त्यांना ते स्वीकार नव्हतं, त्यांनी ॲक्सेप्ट केलं नव्हतं. आणि त्या विरोधातही जाऊन, ती माझी चूक होती हे मान्य आहे मला, पण त्यांच्या विरोधात जाऊन मी हे लग्न केलं. आणि खूप काळ ते माझ्याशी बोललेही नव्हते. जोपर्यंत माझा पहिला मुलगा झाला नाही तोपर्यंत ते असं खास असं माझं बोलणं व्हायचं नाही. पण ज्यावेळी माझा मुलगा झाला त्यावेळी त्यांनी मग ॲक्सेप्ट केलं की मुलीचा एक आता ठीक आहे, म्हणजे काय फ्युचरची गोष्ट आहे, जे काय आहे ते चांगलं होऊ दे ह्यांचं, हे समजून त्यांनी ॲक्सेप्ट केलं. नंतर आता तुम्ही इकडे आलेलं आहे, तुम्ही हे सगळं आता माध्यमांसमोर येतं, तुम्हाला अजून सुद्धा काही धमक्यांचा वगैरे फोन येतो का सासरकडच्याकडून? अजूनही तुम्हाला की हे सगळं दाबवण्याचा प्रयत्न केला जातो का, की दबाव आणला जातो का तुमच्या कोणत्या प्रकारचा? हो, माझ्या सासूचा नक्कीच येतो आहे. कधीतरी ती शिवीगाळ करते, धमक्या देते, तुझ्यावर एक्स्टॉर्शन टाकेन, तुझ्यावर अशी केस टाकेन, तुझ्या घरातल्यांवर रेप केस करेन, किंवा असं काय काय तिचे धमक्या असतात. कधीतरी ती जेव्हा तिला कळतं की एकदमच ऐकत नाही आहे किंवा परत येत नाही आहे, तेव्हा मग ती मॅन्युप्युलेट करते, प्रेमाने काही हे बोलायचे प्रयत्न करते. पण त्यांना आता सध्या तरी मी ब्लॉक केलेलं आहे. त्यांचे वेगळ्या नंबर्सवरनं मेसेजेस, रेकॉर्डिंग्स वगैरे येतच आहेत. पण मी तुमचा हा प्रवास कसा होता? ज्यावेळेस तुम्ही पुन्हा घरवापसी करायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला कोणी मदत केली, तुम्ही कुणाला संपर्क केला, प्रवास कसा होता? सगळ्यात आधी तर मी आपल्या आमचे जे CP सर आहेत, मीरा भाईंदरचे कौशिक साहेब, त्यांच्याकडे गेली. कारण माझी आधी पोलीस स्टेशनमध्ये FIR वगैरे घेतली जात नव्हती. जे काय होतं ते एक NC म्हणून द्यायचे, फॉर्मॅलिटी म्हणून, त्यात काही अर्थच नव्हता. म्हणून मग मी CP सरांकडे गेले. मी CM सरांकडे लेटर दिलं, मंत्रालयात जाऊन आली आणि तिथूनही चांगला रिस्पॉन्स मिळाला. महिला आयोगकडे गेली, त्यांनाही पत्र दिलं, त्यांच्याकडनंही चांगला रिस्पॉन्स आला. मग त्यांच्या डिरेक्शननुसार आपले CP सर आणि DCP सर मीरा भाईंदरचे यांनी ह्यात स्वतः लक्ष घालून, महिला आयोगनी लक्ष घालून ती FIR माझी करून घेतली. हिंदुत्ववादी संघटनांनी काही नक्कीच. कोणकोणत्या संघटना त्यात तुम्हाला मदत करण्यात अग्रगण्य होत्या? आता तुम्ही वकिलांशी बोललाय का, पुढची लढाई तुमची कशी असणार? नक्कीच मला मदत झाली. आपले मिलिंद एकबोटे सर आहेत पुण्यात, कुलकर्णी समीर कुलकर्णी सर आहेत, माझे दादा भाऊ समान आहेत हे माझ्या, कुणाल दादा, ते आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते, त्यांचे हे सगळे आपले
हिंदू समाजचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं खूप मदत झाली आणि त्यामुळे आज मी इथे उभी राहू शकली. नाही तर कित्येक मुली अशा खचून जातात किंवा त्यांच्यावर जेव्हा त्या आवाज उठवतात तेव्हा त्यांना दाबलं जातं काहीतरी म्हणून की आत्ता हिला अक्कल आली का, 10 वर्ष काय हे करत होती ते कर. खूप असे कॉमेंट्स येतात आणि ज्याच्यामुळे मुली खचून जातात. त्यामुळे ते प्लीज करू नये. जर कोणी ज्यांनी सहन केलं त्याला माहिती आहे त्याच्यावर काय त्यांनी काय सहन केलं आहे आणि त्यामुळे आज जर मी आवाज उचलते तर त्याचा तुम्ही दाबण्याचा प्रयत्न त्याला करू नये कॉमेंट थ्रू किंवा कशा थ्रू. मी तर ते ॲक्सेप्ट केलं आणि मी तितकी खंबीर आता माझ्या मुलांकडे बघून झाली आहे की मी ते टॉलरेट करू शकते, सहन करू शकते.